सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे जे प्रवेशपत्र शाळा लॉग इनला उपलब्ध करून दिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी MSc पुणे म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या पोर्टलला आपण भेट द्यायची आहे. या पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिलेले आहेत. त्यापैकी आपण इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येतील. त्यापैकी आपण शाळा लॉग इन या टॅबला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. शाळा लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचा जो आपल्या शाळेचा यूजर ID आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम या ठिकाणी शाळेचा UDAS कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक महत्त्वाची सूचना आली आहे. ती सूचना आपण वाचून घ्यायची आहे, कारण हे लॉग इन फक्त 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरताच आहे. त्यानंतर आपण कंटिन्यू या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण सक्सेसफुली आपल्या शाळा लॉग इनला आलेलो आहोत. या ठिकाणी आता आपल्याला विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट उपलब्ध करून दिल्याचं दिसत आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 5वी ॲडमिट कार्ड आणि 8वी ॲडमिट कार्ड अशा प्रकारचे दोन या ठिकाणी आपले टॅब दिसत आहेत. तसंच आपण खालच्या बाजूला पाहिलं तर स्टुडंट ID, त्यानंतर स्टुडंट नेम, त्यानंतर त्यांचं स्टँडर्ड, त्यानंतर आणि पुढे जर पाहिलं तर आपण त्यांचं जेंडर दिसत आहे, कास्ट दिसत आहे, त्याचबरोबर आपण फी जी भरली आहे ते दिसत आहे आणि ॲडमिट कार्ड व्ह्यू करू शकतो आणि ॲक्शनमध्ये आपण ॲडमिट कार्ड प्रिंट देखील काढू शकतो. तर आता सर्वप्रथम आपण एका विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते समजून घेऊया. त्यासाठी आपण व्ह्यू या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. व्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेचं हॉल तिकीट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण जर खालच्या बाजूला पाहिलं तर प्रिंट हे ऑप्शन आहे, पण प्रिंट या ऑप्शनवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र अशा प्रकारे आपण डाउनलोड करून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाठीमागे येऊया. पाठीमागे आल्याच्यानंतर आपण जर आता 5th स्टँडर्डचा जो टॅब दिसत आहे त्यावर जर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड देखील आपण एकाच वेळीस डाउनलोड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.